मी महाराष्ट्र राज्य कुणबी सेनेच्या वतीने कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील खुलासा करतो की मी नुकताच माझ्या निवासस्थानी पालघर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातला प्रचार आटोपून घरी आलो. दरम्यान मला अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले आणि त्यांनी मला माहिती दिली की कुणबी सेनेबद्दल एबीपी माझाचा संदर्भ देऊन एक खोडसाळ बातमी फेक न्यूज जाहीर झालेली आहे आणि त्या बातमीचं खंडन करण्यासाठी या ठिकाणी मी हा व्हिडिओद्वारे आपल्याला खुलासा करतो की महाराष्ट्र राज्य कुणबी सेना गेली 5 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या सोबत महायुतीसोबत 5 वर्ष काम करीत आहे. घटक पक्ष म्हणून आम्ही त्यांचे आहोत. आम्ही अनेक अटी शर्ती ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचा एक अजेंडा राबवलेला आहे. अनेक आंदोलनं केली आहेत आणि ह्या आंदोलनाच्या संबंधामध्ये महाराष्ट्रातल्या कष्टकरी आणि शेतकरी वर्गाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही काही अटी शर्तीवर महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि तो अंतिम आहे. आतापर्यंत आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, त्याचबरोबर या आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांच्या दोन्ही जाहीर सभांमध्ये जाऊन, त्याचबरोबर कुणबी सेनेच्या अधिकृत महाराष्ट्राच्या बैठकीमधून भूमिका घेत आम्ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तरी जनतेने ह्या फेक बातमीबद्दल कुठल्याही प्रकारची दखल घेऊ नये. आपण उद्या होणाऱ्या मतदानामध्ये सहभागी होऊन कपिल पाटील भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, त्याचबरोबर पालघर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री हेमंत विष्णू सवरा यांना भरघोस मताने निवडून आणावे अशी जाहीर विनंती करते आणि खुलासा करते. ही बातमी अतिशय गंभीर स्वरूपाची असून या विषयाच्या संबंधामध्ये उद्या मी विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये ह्या फेक न्यूजच्या संबंधामध्ये गुन्हा दाखल करीत आहे.